यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो महावीर भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते देवकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। मोहासाठी एक उदाहरण सांगितलं होतं की आत्ताच एक घटना घडली की एक इन्स्पेक्टर होते अहमदाबादमध्ये, आली आहे न्यूज बघितला असेल तर ते त्यांच्याकडं पेट डॉग होता एक सांभाळलेला, तर त्याला त्यांनी रेग्युलर वॅक्सिनेशन करत होते आणि एक दिवस त्याचं नख लागलं त्यांना इन्स्पेक्टरला, आणि ते लागल्याने आता चावल्यावर घेतो इंजेक्शन घेतो किंवा औषध करतो ना, तर त्यांनी ते नखच लागलं म्हणलं निग्लेक्ट केले आणि 3 दिवस गेले त्याला, आणि त्याच्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला तर ॲडमिट केले. 5 दिवस झाले, तर त्या 5 दिवसामध्ये त्यांना रॅबिस का काय म्हणते त्याला ते रोग झाला. तर त्यांनी सांगितलं की ते रोग त्यांना असं पसरला की अनकंट्रोल्ड असते त्यांचे सगळे मुवमेंट्स, आणि तो डोक्यापर्यंत गेला तर माणूस वेडा होतो. तर त्या इन्स्पेक्टरला त्या बेडशी इतकं करकचून बांधून ठेवलं होतं म्हणले, तसल्या अवस्थेमध्ये त्यांना मरण येईपर्यंत ठेवलं जातं. म्हणजे कशाचं फळ हो, तुम्हाला इच्छा कशाची, पेट, मोह, ह्याच्यासाठी सांगायचं होतं मला की काय आपण मोहाने भाव करायला जातो. एकतर त्याला परतंत्र केलं म्हणजे त्यांना इतका विश्वास की त्याला वॅक्सिनेशन केलं तर आपल्याला काय होणार नाही, आणि नखच लागलं आहे, कुठं चावलं आहे, म्हणजे त्यांना त्याच्यातून सतर्कता पण द्यायची होती की तुम्ही हलगर्जीपणा करायला नको आहे. चावलं नव्हतं, नुसतं नख लागलं होतं. तर त्याला ते कुत्र्याचा रोग असतो काय आता तशा टाईपचा दाखवलं त्याने. ते तुम्हाला बघायचं असेल तर किती भयंकर स्थिती असते त्या पेशंटची. अक्षरशः त्याला आजपर्यंत मेडिसिन नाही आहे, कोणी त्याला जगवू शकत नाही, वाचवू शकत नाही. आणि अशा अवस्थेला एक इन्स्पेक्टर गेला जो मला विचारायला कशाचं फळ मिळालं असेल. म्हणजे एकदम धष्टपुष्ट इन्स्पेक्टर, काय असं दुसऱ्या कोणाच्या मारण्याने मरणारा नव्हता, पण कसा आपल्याच मरणाने मरतो माणूस. म्हणजे असं कुठल्या तरी समजा कैद्याला किंवा कोणाला असं त्रस्त केलं असणार आहे, त्याचं फळ कसं आपल्याला उदयाला मिळतं. म्हणून सांगायचं आहे, मोह कुठल्याही प्रकाराने आपला घात करतो, म्हणून त्या मोहाच्या आहारी जाणं योग्य नाही. कोणाला परतंत्र केलं, कोणाला असं रोगी होऊन त्रास दिलं, कोणाला बर्डन केलं, कोणाला अत्याचार केला, मारलं वगैरे असेल, तसंच कैदेत ठेवल्यावर जे काय त्यांनी केलेले असतील कर्म तेच त्यांना परत भोगावं लागलं. म्हणून मोह इथं केलाय ना, इथंच त्याचं फळ भोगावं लागणार आणि दुःख त्याच्याच कारणाने होणार आहे. म्हणून सांगतायत काय, मोह आहे तर स्वभावाचं ज्ञान होऊ शकत नाही, नियमाने विभावात जातो जीव, आणि मग त्याच्या निमित्तात हे सगळे असे काहीतरी दुर्घटना घडतात.
म्हणून स्वभावाचं वेदन करा तर त्या मोहाची शक्ती नष्ट होते. मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये आपण 54 पानावर बघत होतो. चारित्र मोहाचे भेद घेतले होते, कषाय आणि नो कषाय. तर त्यामध्ये हास्य, रती, अरती, शोक, भयपर्यंत झालं होतं. जुगुप्सा पण झालं होतं का? जुगुप्सा नाही झालं बहुतेक. तर शेवटचं पॅराग्राफ आहे ते वाचा. तथा जब जुगुप्सा उत्पन्न होती है तब, वाचा जोरात. तथा जब जुगुप्सा उत्पन्न होती है तब अनिष्ट वस्तु से घृणा करता है, उसका तो संयोग हुआ और यह घृणा करके भागना चाहता है या उसे दूर करना चाहता है और खिन्न होकर महादुख पाता है. तिथे एक चौरंग आहे की भैयांना, स्टीलचं नाही आहे तुमच्यासाठी, स्पेशल लाकडी आहे. इथं माय मागं इथं आहेत की पुस्तक. प्रज्वल भैयांचं सगळ्यांवर लई धर्मप्रेम आहे. फक्त त्याला मिळालं नाही टेबल. तिकडे दिसतंय एक चौरंग्या. पुस्तक ठेवा, तसं उचलता येणार नाही. काय सांगायला लागलेत? जुगुप्सा, जब जुगुप्सा उत्पन्न होती है तब अनिष्ट वस्तू से घृणा करता है. म्हणजे काय? जुगुप्सा म्हणजे किळस, अजून ग्लानी वाटणं, नाहीतर निंदेचे भाव. थोडक्यात जुगुप्सा म्हणजे शब्दशः. तर जुगुप्सा जेव्हा, म्हणजे हे कर्मांचे उदय आहेत बहिरंगामध्ये, पण त्यावेळेस जीव परिणाम जे करतो ते त्याला कर्मबंधाला, पुढं भविष्यातल्या बंधाला कारण आहेत किंवा दुःखाला कारण आहेत. पण ते कर्मांचे उदय कारण नाही आहेत. त्या उदयात जो तसं परिणमन करतो त्याला ते अनिष्टकारी आहेत. म्हणून काय सांगितलं? जुगुप्सा जब उत्पन्न होती है तब अनिष्ट वस्तु से घृणा करता है, उसका तो संयोग हुआ और यह घृणा करके भागना चाहता है. म्हणजे काय म्हणायचं? तुमचा उदय आहे की अशा अनिष्ट गोष्टींचा संयोग झाला. समजा कुठल्या रोगी कुत्र्याचा संयोग झाला तुमच्याशी, चुकून आला सानिध्यात तुमच्या, परिणाम काय करणार? संयोग झाला हा तुमच्या कर्मांचा उदय आहे, पण त्याच्यामध्ये आपण किळस करतोय. म्हणजे उदय तुमचा सुरू झालाय ना, तुमच्याच परिणामांनी तसा संयोग मिळालाय, तुमच्याच जुगुप्सेचा उदय चालू आहे आणि तुम्ही त्याच्याशी बस निमित्त आहे. ते उदय तुमचा आहे तर तुम्ही त्याच्याकडे बघून तसे परिणाम करताय. किंवा आता काय म्हणायचं? क्षपक, आज बघितलं तुम्ही, रोगी, आता कोणी ते मुनी होते त्यांचं संलेखना झाली काल रात्री, तर आता ते शेवटच्या समयापर्यंत त्या शरीराचं सगळं चालू असते. सगळीकडनं द्वार ओपन झालेलं असते, त्यामुळं सगळीकडनं द्रव वाहत असतोय. मग ते सगळं बघून जर कोणी किळस करेल, किती मलिन शरीर झालंय, किती त्यातनं द्रव वाहतोय, काय दुर्गंधी येते, जर असे भाव करेल कोणी, तर न त्याची संलेखना साधू शकणार ना स्वतःची. मग इथं सांगायचंय की जुगुप्सा कर्माचा माझ्या उदय सुरू झाला असताना तिथं बहिरंगात अनिष्ट वस्तूचं निमित्त मिळालं, संयोग झाला, आणि त्या वस्तूकडे पाहून स्वतः घृणा करून हा जीव काय करतो? त्यापासून दूर जाऊ इच्छितो, त्याला दूर करू इच्छितो आणि परिणामांमध्ये विचित्र असे भाव करतोय. खेद खिन्न होतो आणि महादुःख प्राप्त करतो. असं अनेकांच्या बाबतीमध्ये बघितलं की जेव्हा कुठलाही असू देत संयोगी जीव, त्याचं शेवट आला तर नियमाने शरीर खराब होतं. रोग होऊ दे नाही तर नाही होऊ देत, मरणाच्या जवळ गेलेला, नॅचरल मरणाच्या जवळ गेलेल्या जीवाला नियमाने शरीरामधनं दुर्गंधी बाहेर पडत असती. सगळे काय म्हणायचं, सप्तधातू आहेत, कशा ना कशा रूपाने बाहेर पडत आहेत. तर नियमाने ते शरीर कसं वाटतं? घृणास्पद वाटतं. आपलं नाही आहे, त्यांचं आहे, हे भावना असती ना, त्याच्यामुळं तिथं त्यांच्याविषयी घृणा होते ती. आपल्याला पण तसे उदय येणार आहेत, आपल्या पण शरीराची तीच गत होणार आहे हे विसरून जातो, पण दुसऱ्या जीवाबद्दल तशी घृणा करत राहतो. तर त्याच्या निमित्तात आपल्यालाच अशुभ आश्रव बंधाचा पात्र होतो आपण. मग सांगा, जुगुप्सा न करणे हे कुठल्या गुणाचं कार्य? कुठल्या अंगामध्ये येतं जुगुप्सा न करणे?
विचिकित्सा, विचिकित्सा म्हणजे सुद्धा किळस, विचिकित्सा म्हणजे पण घृणा. तर त्याच्यात सांगायचं कोण प्रसिद्ध झालं माहिती आहे निर्विचिकित्सांगामध्ये? विशाल राजा, उदयन राजा. बरोबर. उदयन राजा होता ना. गोष्ट काय होती त्याची? होय उदयन राजाची गोष्ट काय होती? बोला. देवांमध्ये चर्चा असते. ऐका. बोला. नाही सांगा सांगा. अहो सांगा की, मला कधी तर ऐकू दे की गोष्ट, मला पण लई गोष्टी ऐकायची असते. बोला. उदयन राजा असतो ना, तो कोणाची किळस करत नाही किंवा कुठलेही मुनी असू देत काय असू देत तर त्यांची सेवा चांगल्या प्रकारे करतो असं देवांमध्ये चर्चा होती. म्हणून मग कुठले देव मला माहित नाही, पण ते देव त्यांची परीक्षा घ्यायसाठी म्हणून पृथ्वी तलावर येतात आणि असं रूप धारण करतात की त्यांच्या म्हणजे अंगातून असं पू गळत आहे, हे म्हणजे असं रक्त हे होतंय आणि त्या रूपात ते आहाराला येतात. आहाराला आल्यानंतर उदयन राजा त्यांची पत्नी पडगावून घेतात. म्हणजे ते आहाराला निघाले तरी सुद्धा दुसरे जे आहाराला म्हणजे बाहेर उभे असतात पडगावून घ्यायला, ती लोक सुद्धा त्यांचा तो वास बघून घरात निघून जातात. पण उदयन राजा तसं करत नाही. ते दोघंही त्यांना पडगावून घेतात, आहार देतात आणि आहार दिल्यानंतर मग ते मुनी परत त्यांच्या अंगावर उलटी करतात. उलटी केल्यानंतर सुद्धा राजा इतका पश्चाताप करून घेतो की माझ्या हातून काय चुकलं की मी त्यांना म्हणजे त्यांच्या शरीराला पोषक असा आहार दिला नाही, असं ते स्वतःला दोष करून घेतात. मग त्याच्यानंतर त्या देवांना वाटतं की म्हणजे हे खरेच हे राजा राणी हे, म्हणून त्यांनी स्वतःचं रूप प्रगट करतात. परत छान कळलं. म्हणजे त्या देवांनी परीक्षा घेतली ना, की तिथं चर्चा झाली होती सगळ्यात श्रेष्ठ भाव आहेत त्याचे राजाचे, कुठल्याही रीतीने सेवा करण्यामध्ये तो कमी करत नाही, कितीही ती ग्लान परिस्थिती असेल त्या समोरच्याची तरी सुद्धा. आणि ह्यांनी घेऊन आले मुद्दाम रूप मुनींचं, आणि मग ते मुनी कसे रोगी होते त्यातनं त्यांनी आहार दिला, तर मुद्दाम अजून बघण्यासाठी इतकी उलटी केली त्याच्याच अंगावर, म्हणजे थोडकी नाही म्हणले घर भरून ते स्वयंपाकघर भरून वाहिले एवढं उलटी केली त्यांनी. मग कोणाला उलटी बघितल्यावर तर किती किळस वाटेल, पण तरी सुद्धा उदयनचे भाव असे की माझ्याकडून काय चूक झाली की त्यांना असा त्रास झाला, असं कोणाला विचार तरी येईल का? म्हणजे किती उत्कृष्ट परिणाम असे यायला पाहिजेत. म्हणजे चूक नाही, मला पोषण नाही करायचं आपल्या परिणामांचं, पण असे भाव आपल्याला यायला पाहिजेत. आपल्याकडनं असं काय बाधा झाली त्यांना की त्यांना आधीच ऑलरेडी इतकं त्रास असताना आपल्याकडून अजून त्रास दिला गेला, आणि मग या परिणामांनी तो पश्चाताप करून पुन्हा क्षमा मागतो. तर त्याचं ते वयावृत्त बघून ते दोघं देव ॲप्रिशिएट करतात की बरोबर आहे, जे काय देवलोकात चर्चा झाली होती ती योग्य होती. आणि तो प्रसिद्ध झाला निर्विचिकित्सा अंगामध्ये. किळस कोणाची करायची सांगा? किळस करायची आणि करायची नाही दोन्ही सांगितलं. कोणाची करायची? बरोबर आहे की, ते पण सांगितलं. आणि आपल्या शरीराची करा जेणेकरून वैराग्य. अशुची भावना काय सांगते हो? अशुची भावना काय सांगते? विरुद्ध झालं का नाही निर्विचिकित्सा अंग आणि अशुची भावना? देह देवालय पण म्हणतात. बरोबर, व्ह्यू आहे ना शेवटी तुमचं, तुम्हाला रमायचं आहे ना त्याच्यामध्ये, तर त्याला तुम्ही घेऊन बसणार आणि कोंजारणार आणि त्यातच रमणार आहे. पण जे त्याच्यासाठी त्यांना सांगितलं गेलं की अशुची भावनेचं चिंतन करा, नवद्वार भये घिनकारी, असं देह करे की मयारी. असं ते शरीर आहे तर त्याच्याशी काय तू प्रीती करतोय, त्याची किळस कर, तर त्याच्यापासून भिन्नता आत्ता जाणवेल. म्हणजे भेदविज्ञानासाठी सांगितलं अशुची भावना की शरीरात असताना सोडून जाऊ शकत नाही आहे, पण शरीरात असताना सुद्धा त्याच्यापासून जर भिन्नता जाणली तर शुची स्वभाव आहे आणि शरीर अशुची आहे, मग त्याचा आणि माझा स्पर्श पण नाही आहे, मग काय मयामध्ये घाण येणार आहे त्याची. म्हणून विचिकित्सा अशा ठिकाणी उपयोगी पडणार. आणि अजून कोणाची करायची तर त्यांनी सांगितलं असं का आपल्या विभाव परिणामांची किळस करायला पाहिजे, की इतका खराब परिणाम मला कसा झाला. किळस वाटते का असं कधी? असले भाव माझ्याकडनं कसे झाले, पश्चाताप म्हणा,
पण एक आपल्या परिणामातून हे पुन्हा मला न होत ह्याच्यासाठी ग्लानी केल्यावर, जसं एखाद्याची ग्लानी केल्यावर त्याला कधी मला भेटायचं नाही परत, ते माझ्या संयोगात न यावा अशी तिटकारा असतो त्याचा, काय झिडकारतो त्याला, तसं आपल्या परिणामांना झिडकारतो का? कधी असं झालं का की असं आपल्याला पश्चाताप झाला, हे परिणाम मी का केले? विशाल भैया कधी? सारखं काका कधी झाले असे परिणाम? लग्न करताना झाले का असे परिणाम आपल्याला? का केलं आपण हे असं? कशाला माझ्याकडून अशी चूक झाली असं कधी वाटतंय का? प्रज्वल, म्हणजे आपण अनेक वेळा असे भाव करतो, चुकीचे भाव करतो, पण त्याचं तोडण्यायोग्य परिणाम नाही करत, त्याच्यामुळं त्याची किळस नाही, म्हणून ते पुन्हा पुन्हा होत आहेत. म्हणून सांगतायत त्या परिणामांचं ग्लानी करा, त्याची किळस करा, तर ते पुन्हा आपल्या जवळ येणार नाहीत, किंवा करताना तरी सावधानता राहील. जसं एखाद्याची निंदेचे परिणाम केले, समजा निंदा केली एखाद्याची, तर नंतर तुम्हाला पश्चाताप होतो, पण त्या पश्चाताप ठीक आहे, पण त्या परिणामांना मला पुन्हा करायचं नाही आहे, ह्याच्यासाठी त्याला मुळापासून तोडायचं, तर त्याची उपेक्षा करा, तर ते परिणाम पुन्हा होणार नाहीत. असे भाव मला का झाले, व्हायलाच नको होते, अशा प्रकाराने. तर असं सांगितलं, जुगुप्सा हा सुद्धा एक मोहाचा प्रकार आहे, म्हणून त्यापासून दूर राहणं हे आपल्यासाठी चांगलं आहे. पुढं वाचा. तथा जोरात वाचा, हे ना सगळ्यांना ऐकायला आलं पाहिजे. तथा तीनों वेदों से जब काम उत्पन्न होता है तब पुरुष वेद से स्त्री के साथ रमन करने की, स्त्री वेद से पुरुष के साथ रमन करने की और नपुंसक वेद से दोनों के साथ रमन करने की इच्छा होती है. उससे अति व्याकुल होता है, आताप उत्पन्न होता है, निर्लज्ज होता है, धन खर्च करता है. थांबा एक मिनिट, तेवढं वाला पहिल्यांदा काय सांगितलं? आता 9 कशा आहे सांगतायत ना, त्यामध्ये प्रत्येकाचं कार्य सांगितलं, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा. आता राहिलेले 3 वेद आहेत, तर त्या वेदांचा उदय कोणाला असतो? कुठल्या जीवांना वेदाचा उदय असतो? प्रत्येक जीवाला आहे. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळ्या जीवांना वेदाचा उदय आहे. एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंतच्या जीवांना नियमाने नपुंसक वेद असतो. असं सूत्र आलं ना याच्यामध्ये, की असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतचे सगळे जीव नपुंसक वेदी असतात, त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष हा भेद नसतो. जसं की हे झाड वगैरे मध्ये सांगितलं होतं, फिमेल आणि मेल प्लांट असं काय प्रकार नसतो, तर ते सगळे नपुंसक वेदी आहेत. आणि सगळे नारकी नपुंसक वेदी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा स्त्री पुरुष वेद नाही. राहिले देवगतीचे जीव, त्यांच्यामध्ये नपुंसक वेद नसतोच. देव मनुष्य स्त्री किंवा पुरुषच असणार. मनुष्यच असे आहेत की जे, आणि तिर्यंच पंचेंद्रिय असे आहेत की त्यांच्यामध्ये 3 वेद दिसून येतात, स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुंसक वेद. तर त्याचं कार्य काय हे सांगतायत. 3 वेदों से जब काम उत्पन्न होता है तब, काम म्हणजे वासना, भावना, तशी जी काय वेदाच्या योग्य भावना उत्पन्न होते, तब पुरुष वेद से स्त्री के साथ रमण करने की इच्छा, विरोधी वृत्ती असते ना. पुरुष असेल वेद, आता तुम्हाला पुरुष वेदाचा उदय असेल तर भाव घ्यायचं बरं का, ते भाव पुरुष वेद आणि भाव स्त्री वेद, द्रव्याचं चर्चा वेगळी. भाव पुरुष वेदाचा उदय असताना स्त्रीशी रमण करण्याचे परिणाम, भाव स्त्री वेदाचा उदय असताना पुरुषाशी रमण करण्याचे परिणाम, आणि भाव नपुंसक वेदाने दोघांच्या बरोबर रमण करण्याची इच्छा असते. मग कदाचित असं पण असू शकतं की तो द्रव्य पुरुषवेदी आहे पण भाव स्त्रीवेदी असू शकतो. भाव स्त्रीवेदी आहे पण भाव द्रव्य स्त्रीवेदी आहे पण भाव पुरुषवेदी वगैरे, असं परिणामांची शेवटी तफावत आहे. मागे एकदा सांगितलं होतं मी, काय झालं होतं, माझ्याबरोबर कंपनीमध्ये एक काम करणारा मुलगा होता आणि त्याचे परिणाम असे विचित्र होते की तुम्हाला नटायला किती छान मिळतंय
म्हणजे आम्हाला नटायची इच्छा नसायची किंवा नटत नसणार असं, पण किती भारी तुम्ही स्त्री आहे तर. आणि अजून काय विचार त्यांचे की म्हटले तुम्हाला एक घर नाही 2-2 घरं असतात, माहेर आणि सासर. म्हणजे काय कशा प्रकाराने कुठं विचार जातील, म्हणजे त्याच्यावरनं समजते की स्त्री वेदाची कशी परिणती असू शकते. माहीत नाही आपल्याला काय आहे, फक्त एक सांगायचं होतं तसं की नटणं मुरडणं, हे डार्क कपडे घालणं, शृंगार करणं, केस वाढवणं, हे सगळे म्हणजे भाव स्त्री वेदाचे परिणाम आहेत. म्हणून अशा परिणामांमध्ये जाणार तर दुःख भोगणार. तर पुरुष वेदाने स्त्रीशी रमण्याची इच्छा असते, स्त्री वेदामध्ये पुरुषाशी रमण्याची इच्छा असते. मुनींना कुठल्या वेदाचा उदय असतो? मुनींना सुद्धा 3 वेद असू शकतात, फक्त 6व्या गुणस्थानाच्या पुढं सांगितलं त्यांनी स्वभावामध्ये रमण करतायत, त्यामुळे कोणाशी रमण करण्याची इच्छा नाही राहिली. ब्रह्मचर्यच घेतलंय तर तिथं कोणाशी द्रव्याने आकर्षण नाही, तसे भोगाचे भाव नाही. तसं तर वेद गेला 9व्या गुणस्थानामध्ये, 9व्या गुणस्थानापर्यंत वेदाचा उदय असतो. त्यामुळं कदाचित जीव त्या परिणामात जर उदयात गेला तर भ्रष्ट पण होऊ शकतो, म्हणजे पुन्हा खाली उतरेल आणि त्याच्यामध्ये आसक्त होईल. पण तिथं तर निरंतर ध्यानाची दशा आहे 7व्या गुणस्थानाच्या वर. 7, 8 आणि 9 गुणस्थानामध्ये त्या जीवाला वेद सहित आहे आणि पुढं अवेदी झाला तो जीव. आता तिथं वेदाचं कार्य नाही. म्हणजे इतकी गंमत सांगितली आहे ना खरं कर्मांचं. जर तुम्ही बघितलं ना खेळ, चढत जातो ना गुणस्थान वर 7व्या गुणस्थानापासून वर चढला, 8व्या 9व्यात गेला, इतकी विशुद्धी आहे ना वर. त्याच्या निमित्तात अनेक कर्मांची निर्जरा आहे, अनेक आश्रव आहेत, पुण्याश्रव वगैरे, हे सगळं दाखवलं त्यांनी उत्कृष्ट प्रकृतींचं. मग 7व्यातून 8व्यात गेला, 9व्यात गेला, इथंपर्यंत वेदाचा उदय होता. 10व्यात गेला, अवेदी झाला. ॲक्च्युली 9व्याच्याच नंतर थोड्या अर्ध्या भागानंतर अवेदी होतो, पण समजण्यासाठी 10व्या गुणस्थानात गेला, अवेदी झाला. 11व्यात गेला समजा तो जीव, तिथं पण अवेदी आहे, पण घसरला, नियमाने घसरतो 11व्या गुणस्थानात. 11व्या गुणस्थानामध्ये कर्मांचं उपशम करत चढलाय तो जीव, आणि त्याच्या पुढं उपशम करायची त्याच्याकडे शक्ती नसते. जसं सॅच्युरेशन म्हणता ना तुम्ही, दाबत गेलाय तर एक पॉईंट असा येतो की आता ह्याच्या पुढं दाबू शकत नाही. तिथून वर जायचं असेल तर नियमाने क्षय करतच जावं लागतं. क्षय नाही होत. जेव्हा 10व्यातून 12व्यात जातो ना तेव्हा क्षय करून जातो. 10व्यातून 11व्यात गेला, दबले जातात, म्हणजे आहेत अजून सत्तेत. मग त्याचा स्फोट करून बाहेर पाडल्याशिवाय तुम्हाला मुक्ती तर नाही, तुमच्या जवळच आहेत ते कर्म अजून. मग जेव्हा 10व्यातून 11व्यात गेला तिथंपर्यंत सुद्धा वितराग म्हणला गेला, इतकी विशुद्धी आहे 11व्या गुणस्थानवरती जीवाला. आणि तो जीव पुन्हा रागी झाला समजा, आता त्या कशायांचा उदयाला तर खाली घसरला आणि पुन्हा वेदांचा उदय सुरू झाला. सगळे असं रिव्हर्स प्रोसिजरमध्ये सगळं जे नष्ट करत गेलं ना, सगळं पुन्हा पुन्हा बांधत जातो. म्हणजे किती काय म्हणायचं, 11व्यातला जीव नाही राहणार, खाली येणारच, पुन्हा उपस्थापित होऊन पुन्हा वर जाऊ शकतो. पण अनेक चान्स आहेत अशी की पुन्हा तो 4 वेळा सांगितलं उपशम श्रेणी चढू शकतो मोक्षाला जाईपर्यंत, आणि मग जाणार तर नियमाने क्षपक श्रेणी चढूनच जाणार. म्हणजे 7व्या गुणस्थानाच्या पुढे 2 श्रेणी बदलतात, उपशम श्रेणी आणि क्षपक श्रेणी. उपशम म्हणजे करत जातो, दाबत जातो कर्मांना वर, आणि क्षपक श्रेणीमध्ये क्षय करत जातो. उपशम म्हणजे काय करत असतो, दाबतो म्हणजे काय करतो. आता पर्पजफुली तर तिथं काय करत नाही आहे, मी कोणाशी काय जाऊ देत, त्याच्याशी काय मी रागद्वेष करणार नाही, ह्याचं काय मी उलटं काढणार नाही, त्याशी चीड करणार, असं तर काय करायचा संबंधच नाही आहे. तशी विशुद्धी आहे, समजून घ्या की त्या निमित्तामध्ये त्या कर्मांमध्ये क्षय होण्याची योग्यता नाही आली. ते कर्म दबले जात आहेत आणि राहिलेत अजून. क्षय होण्यायोग्य परिणामांची तेवढी निर्मळता, पवित्रता, तेवढा पुरुषार्थ नाही आहे, इतकं समजून घ्यायचं. विशुद्धीच आहे, ती वाढत जाती आहे. तुम्ही इथंच बसलेला आहात, कोणी मुनी असे ध्यानस्थच आहेत, पण तिथं म्हणलं गेलं की गुणस्थान चढत गेले, कुठं वर जाऊन चढत जायचं असं नाही आहे. हा ना, उपशम श्रेणीमध्ये चढताना उपशम करत जातो कर्मांचा, आणि क्षपक श्रेणीमध्ये क्षय करत जातो. जसं मागे एकदा सांगितली होती ना स्टोरी कोणाची, श्वेतवाहन मुनींची.
सांग काय सांगितली होती, काका सांगितली होती, 2-3दा सांगितली ती स्टोरी मी बहुतेक. म्हणजे ते मुनी होते आणि ते उभारले होते ध्यानस्थ आणि तिथून चालले होते श्रेणिक राजा आणि त्यांनी दर्शन केलं मुनींचे, तर परिणाम विचलित दिसले, त्यांच्या चेहऱ्यावर असा तमतमलेला राग दिसला. मग त्यांनी विचार केला असं कसं काय मुनी आहेत आणि ते गेले आणि पुढं समोर शरण होतं महावीर भगवंतांचं. त्यांना जाऊन प्रश्न विचारला, म्हणले मी आत्ताच मुनिराजांचं दर्शन केलं तर त्यांच्या चेहऱ्यावर इतका मला क्रोध का दिसला, काय झालंय, मुनी आहेत ते आणि का त्यांना काय बाधा आहे का, मी काय त्यांची सेवा करू का, असं त्यांना विचारायचं होतं. तर दिव्यध्वनीतून कळालं त्यांना की त्यांच्याविषयी जेव्हा श्रेणिक राजा चालला होता ना, तर त्याचे 2 शिपाई एकमेकांशी बोलत होते आणि त्यांच्यात चर्चा चालली होती की हे श्रेणिकाला माहीत नाही, पण मुनींच्या कानावर पडले ते शब्द. त्यावेळेस ते 2 सैनिक बोलत होते की किती प्रसन्न चेहरा आहे, किती हे विरागी आहेत, किती त्यागी आहेत, करुणादायी आहेत, असं वगैरे. एक जण बोलत असताना दुसऱ्या सैनिकांनी म्हणलं कसली करुणा, त्यांनी जेव्हा त्यांचा मुलगा बालावस्थेत आहे आणि त्याच्यावर राज्य टाकून दीक्षा घेतली, असं कुठं करायचं असतं का, त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का तुम्हाला, असं ते दोघं एकमेकांशी बोलत आहेत बरं का. म्हणले त्या मुलाला त्या ज्यांचे जे 4 मंत्री होते त्यांच्या जीवावर सोडलं होतं, म्हणजे ते बालिक होईपर्यंत मुलगा ह्यांनी राज्य सांभाळायचं आणि मग त्याच्यावर हस्ती करायचं हवाले. तर ह्या 4 मंत्र्यांनी सगळ्या राज्यामध्ये हाहाकार केलाय, सगळ्या प्रजेला त्रस्त केलंय, सगळीकडे अत्याचार करत आहेत आणि त्या दोघांना, बायकोला आणि त्या मुलाला तर जेलमध्ये टाकलंय. हे सगळं ऐकल्यावर काय झालं, भाव बिघडले त्यांचे. म्हणजे आता राग आला, तसा राग राहिला होता म्हणायचं काय, आणि त्याच्या निमित्तात असं कसं झालं म्हणून चेहरा त्यांचा इतका तमतमला की विसरून गेले मी मुनी आहे. आणि मग हे सगळं जेव्हा गणधर सांगत होते तर ते ऐकल्यावर श्रेणिकाला वाटलं की असं व्हायला नकोय, मुनिचर्येत आहेत ते. तर म्हणले आत्ता त्यांचे परिणाम कसे आहेत सांगा. तर गणधरांनी सांगितलं की तू जा आत्ता आणि त्यांचं स्थितीकरण कर, त्यांना आश्वस्त कर की ते सगळ्यांची जबाबदारी माझी, त्यांना मी माझ्या प्रजेसमान, माझ्या मुलासमान मी वागणूक देईन आणि त्यांचं सगळं पालन करेन, हे तू जाऊन त्यांना सांग, तर ते स्थिर होतील. आणि खरोखर तसं जाऊन श्रेणिकांनी त्यांच्यासमोर क्षमायाचना केली. पण ते पण किती महत्त्वाचं की मुनींना तुम्हाला सांगायचं आहे, कसं सांगणार हो, गुरूंना आपल्याला समजवायचं काय चेष्टा आहे का, कसं समजवायचं असतं. तर त्यांनी ते जिथं कथा लिहिली आहे ना, इतकं सुंदर वर्णन केलं त्यांनी की पहिल्यांदा त्यांची महिमा गायली त्यांनी, तुम्ही इतके महान तपस्वी आहेत, इतका महान पुरुषार्थ केला आहे तुम्ही, तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात, गुरु आहात आणि तुमची महिमा तर अगाध आहे. मग तुम्हाला असल्या कसल्याही प्रकारचा विकल्प करण्याची आवश्यकता नाही आहे, आम्ही तिथं समर्थ आहोत, आम्ही त्या सगळ्या प्रजेचं यथार्थ संगोपन करणार. असं नुसतं काय त्यांनी शब्द बोलले असतील ना, इकडं त्यांची सगळी त्या रागाची निर्जरा झाली आणि त्यांनी स्वतःला उपस्थापित केलं. आणि असं काहीच नाही की त्याशी बोलले, त्यांना क्षमा केली, स्वतः क्षमा मागितली, असं काहीच नाही. बस ध्यानामध्ये पुन्हा स्वतःला विषय केलं, पश्चाताप तिथंच झाला, निर्जरा झाली आणि तिथंच सांगितलं विशुद्धी इतकी वाढत गेली की कर्मांची निर्जरा करून ते 9, 10, 12, 13, 14 आणि क्रॉस करून सिद्ध झाले. कसं होऊ शकतं असं, तिथेच उभारले होते बरं का, कुठं चढत चढत वर गेले नाहीत, पण विशुद्धी कशी वाढत गेली त्याच्यानुसार निर्जरा होत जाते. म्हणून गुणस्थान चढतात म्हणजे परिणामांवर आहे सगळं, हे घसरतो म्हणजे पण सगळं परिणामांवरच आहे. दिसतील तुम्हाला बाहेर की मुनी वेशामध्ये आहेत, पण त्यांचे परिणाम घसरले असतील तर कदाचित तेच पहिल्या गुणस्थानामध्ये असतील. आत्ता होते 7व्या गुणस्थानात, आत्ता पहिल्या गुणस्थानात पण असतील. काय बहिरंगातून चिन्ह नाही आहे त्या गुणस्थानांचं, कुठल्या आपण आयडेंटिफिकेशन करू शकत नाही, त्या त्या जीवाचे परिणाम त्याला ओळखतात. आपल्याला आपल्यासाठी फक्त बघायचं की आपण असं कुठल्या कषायांच्या उदयात, वेदाच्या उदयात जर आसक्त झालो तर समजून घ्यायचं स्वभावापासून दूर गेलो. मग काय काय करतो हा जीव वेदाच्या उदयामध्ये हे सांगतायत. का सांगितलं मी मुनींची गोष्ट, हां बरोबर, 9व्या गुणस्थानापर्यंत वेदाचा उदय असतो, त्याच्या पुढं जीव अवेदक असतो.
त्यामुळं जेव्हा खाली हे सांगत होते, खाली पडतो ना, वर चढत चढत जातो आणि क्षय उपशम म्हणा किंवा म्हणजे अभाव करत जातो. थोडक्यात उपशम करेल किंवा क्षय करेल. वर चढत जातो, पण नंतर एकदा विशुद्धी तिथंपर्यंत वाढली तर नाही वाढणार त्या पुढं जर, तर पुन्हा खाली येतो. म्हणजे परिणाम पुन्हा घसरत जातात आणि जे काय सगळं नष्ट करत गेलो होतो ते पुन्हा पुन्हा बांधत जातो. म्हणजे जेव्हा आम्ही लब्धीसार शिकलो ना, त्यावेळेस त्यांनी त्यामध्ये उपशम श्रेणीचं सगळं कथन सांगितलं होतं. मग ते शिकताना असं इतकं चढ चाललं होतं ना, आता पहिल्यांदा शिकत होतं, त्यामुळंच ते असंख्यात गुणी निर्जरा कशी करतो, मग ते वर चढत चढत कुठल्या कुठल्या प्रकृतींना नष्ट करतो, मग त्याच्यानंतर कुठली, ह्याच्यानंतर असं सगळं शिकत जाताना फार चढ चढ गेलं. 11व्या गुणस्थानात पोचलो. खाली उतरताना इतकं बेस्ट असं वाटलं की बस हे गेलं तर हे आलं, ते गेलं ते आलं. म्हणजे किती कशामध्ये जीव. नाही स्टेप वाईजच येतो, डायरेक्ट पण नाही येत. मग ते जस्ट मागच्या समयात ज्याची निर्जरा केली होती ना आणि वर सरकला होता ना, खाली आला की बस ती प्रकृती आली. सोपं सोपं झालं रे मग नंतर, असं म्हणायचं मला. शिकायला, करायला नाही, लय भयंकर उदय आहे तो मग. म्हणजे पुन्हा आश्रव करत जाणार आणि पुन्हा त्याची निर्जरा करण्यासाठी किती पुरुषार्थ करावा लागणार. असंच आहे आपल्याला पण. धर्माच्या जवळ आलो, इच्छा झाली, काय जिज्ञासा झाली, खूप रुची झाली, हे सगळं शिकलं. एका मुलाचं असं झालं, खूप इच्छा झाली, सगळं शिकलं, सानिध्य बदललं, काय म्हणायचं, उपशमात आहे का क्षयात झालं गेलं माहीत नाही धर्म आता. तर ते पुन्हा जवळ येईपर्यंत आता जेवढं जवळ येताना पुरुषार्थ केला होता ना, सगळे भाव तुटले होते, सगळा मोह कमी झाला होता. आता तो पुन्हा काय झाला हो, असंच की जसं ते मुनी खाली उतरताना सगळ्यांचा पुन्हा आश्रव बंद होतोय तसंच. म्हणजे पुन्हा पुन्हा पहिल्यापासून पुरुषार्थ करावा लागणार. म्हणून म्हणतायत काय, जर एकदा केलंय ना आपण प्रगती स्वतःमध्ये, तर त्याला टिकवून ठेवा. तर त्या वेदाच्या उदयात हा जीव अतिव्याकुल होतो, आताप उत्पन्न होत आहे, संताप होतो, त्याला निर्लज्ज होतो, कोणाची धनाची काय मनाची न जनाची कोणाची लाज राहत नाही जेव्हा त्या वेदामध्ये आसक्त होतो. कोण होता तो, रावण. निर्लज्ज होतो. म्हणजे त्याच्यासाठी मला सांगायचं होतं का, परवा वाचलं होतं ना मी, रावणाला म्हटला कोण, तो विभीषण, की तू तिला का उचलून आणलं. त्यावेळेस कसं वेदाचा प्रकोप होतो, ह्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं, विभीषणाला आपला हितैषी समजून सीतेने सगळं सांगितलं ना कहाणी, की मला ह्याने उचलून आणलंय वगैरे म्हणून. मग त्यावेळेस विभीषणाला ते पटलं नाही आणि तो रावणाच्या जवळ गेला आणि त्याला समजावू लागला, भाई आप स्वयं ही तो कहते थे कि परस्त्री की अभिलाषा अनुचित है, निंदनीय है, फिर आज वही कार्य आपने कैसे किया, क्यों किया बताओ. वेदाचा उदय, उदीरणा म्हणायचं त्याला. उदीरणा म्हणजे जास्त कर्मांचा उदय यायला लागला तर कार्य असं दिसून येतं आपल्याला, झटझट व्हायला लागलेलं. आप स्वयं समझदार है. रावण विभीषण से बोला, पृथ्वी पर जो भी वस्तुएं है मैं उनका स्वामी हूँ, सब मेरी ही वस्तुएं है. तब वह पर वस्तू कहाँ से हुई. सीता काय पर आहे, कोणाची आहे, तुमचीच आहे, असं माझीच आहे असं त्याला म्हणायचं होतं. मी राजा तर सगळी प्रजा माझी. विभीषण ने कहा, भाई वीतरागी मुनी एवं पराई स्त्री के आप स्वामी नहीं है, त्यांच्यावर तुमचा कधीही अधिकार नसणार. पर के प्रति आकर्षण का भाव मरण तक पहुंचाएगा. म्हणजे एकाच घरामध्ये हे भाऊ भाऊ होते बरं का, आणि एक भाऊ कसा होता, दुसरा भाऊ कुठं होता, एक भाऊ मंदिरात, दुसरा भाऊ दुकानात. तसे एक भाऊ इथं वितराग देत आणि दुसरा भाऊ सराग देत. भाई रावण की यह दशा देखकर विभीषण सबसे कहते हैं कि देखो जैसा होना है वैसी ही बुद्धी होती है, वैसे ही निमित्त मिल जाते हैं. इकडं जसं जुगुप्सा कर्माचा उदय व्हायला आणि तसे परिणाम व्हायला, तसंच इकडं पण वेदाचं उदय यायला आणि बहिरंगात तसं सानिध्य मिळायला, तशी प्रवृत्ती व्हायला सगळं गाठ पडलं. तर तिथं सांगायचं की म्हणून त्या रावणाची अशी दुर्दशा झाली. आणि तुम्ही काय केलं आजच्या दिवशी त्याला, मग त्या ह्यांचं प्रवचन ऐकलं ना, हुकुमचंद भारीलजींचं, मी हे ठेवलेलं स्टेटसला बघा.
चांगलं सांगितलं त्यांनी. ते म्हणाले की रावणाचा तुम्ही इतका द्वेष करताय ना, ठीक आहे तर एका ठिकाणी चुकला, पण म्हणले या भारतामध्ये किती घरं आहेत हो, किती लोकसंख्या आहे तुमची, किती करोड आहे आता माहीत आहे का? 150 करोड. म्हणजे किती घरं असतील समजून घ्या, 1 करोड घरं असतील समजा. त्या 1 करोडमध्ये मला सांगा रावणाचं घर कुठं आहे, असं त्यांनी विचारलंय बरं का. रावणाचं घर कुठं आहे, कुठलं आहे? म्हटले ज्या घरामध्ये गेल्यावर सीता शीलवान राहिली, भलेही तिथं राहिली तरी सुद्धा ती आपलं शील भ्रष्ट नाही केलं तिने किंवा झालं नाही, इतकी ती सुरक्षित होती भलेही रावणाच्याकडं राहिली तरी. असं तुम्हाला आज त्या 150 करोडच्या वाल्या घरात माणसांच्या घरामध्ये किती घरं आहेत असं विचारलं त्यांनी, की जिथं तुम्ही धर्माने राहताय, तुम्ही शीलाने राहताय, तुमच्यामध्ये तसे भावसुद्धा उत्पन्न होत नाही आहेत, असं किती घरं आहेत. म्हणजे आपण आपले दोष बघत नाही, उगीच त्या रावणाला दोष देत बसायचं. म्हणून सांगतायत तो बाहेरचा रावण नष्ट करायचा नाही आहे, तर आपल्या परिणामात जे आहेत ना रावणासारखे भाव, तर त्या भावाला नष्ट करा. ते भाव आपल्याला पुन्हा कधीही उत्पन्न न हो असा पुरुषार्थ करा, तर आपण सुरक्षित आहे. म्हणजे स्वभावाचं वेदन करा, तर त्या कर्मांच्या उदयामध्ये आपण आकृष्ट होणार नाही. हो सांगा विशाल भाई. जो जाणीव देत आहे तोच मी आहे. हा ज्ञानानंद स्वरूप आहे. हा निर्मल स्वरूप आहे. हा मोह करणारा नाही, राग करणारा नाही, द्वेष करणारा नाहीच. नित भगवंताप्रमाणे न्यायच आहे. फक्त जाणायचे, जाणतो आहे तोच मी आहे. हा निर्विकार सूर्य आहे. हा निष्काम स्वरूप आहे. हा अनादि धन स्वरूप आहे. शाश्वत आहे. समताभावाने सहित आहे. जुगुप्सा